नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर मी आत्ताच अंदमानची सिरीज अपलोड केली आहे. मला आशा आहे की ते लॉग तुम्ही नक्की बघितले असतील आणि तुम्हाला आवडले असतील. तर ह्या व्हिडिओमध्ये अंदमानची आम्ही आमची टूर कशी प्लॅन केली त्याबद्दल मी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे. तर तुम्ही हा लॉग नक्की बघा, म्हणजे तुम्हीही तुमची अंदमानची टूर प्लॅन करू शकता. अंदमानची माहिती. कसं जाल? अंदमानला जर तुम्हाला जायचं असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन फ्लाईट हाच आहे. भारतातल्या सर्व मोठ्या शहरातून अंदमानला जाण्यासाठी डायरेक्ट फ्लाईट मिळू शकतात. फक्त डायरेक्ट फ्लाईट थोडी महाग असतात, त्यामुळे 2 ते 3 महिने आधीच बुकिंग करून घ्या. अंदमानला जाण्यासाठी दुसरा ऑप्शन आहे शिप, पण त्याला कमीत कमी 2 ते 3 दिवस लागतात, त्यामुळे मी तो रेकमेंड करणार नाही. पोर्ट ब्लेअर आणि इतर आयलँडवर तुम्ही कसे फिराल? पोर्ट ब्लेअर म्हणजेच श्री विजयापुरम मध्ये तुम्ही प्रायव्हेट कॅब, ऑटो किंवा स्कूटी घेऊन फिरू शकता. त्याचप्रमाणे इथे बस सर्व्हिस सुद्धा उपलब्ध आहे, जी फक्त 20 रुपयात तुम्हाला फिरवते. परंतु तो ऑप्शन मला तितकासा फ्लेक्सिबल नाही वाटत. इथे एका आयलँडवरून दुसऱ्या आयलँडवर जाण्यासाठी फेरी हाच एकमेव ऑप्शन आहे. फेरीमध्ये पण इथे 2 प्रकार आहेत, एक गव्हर्नमेंट फेरी आणि प्रायव्हेट फेरी. गव्हर्नमेंट फेरीचं बुकिंग ऑनलाईन करता येत नाही, तिथे तुम्हाला जाऊन लाईनीत उभं राहून बुकिंग करावं लागतं. सो मी तो ऑप्शन रेकमेंड करत नाही. प्रायव्हेट फेरीचं ऑनलाईन बुकिंग करता येतं. आम्ही बुक माय बोटवरून प्रायव्हेट फेरी बुक केली होती. प्रायव्हेट फेरीमध्ये 3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत, मॅक्रूज, नॉटिका आणि ग्रीन ओशन. आम्ही तिन्हीचा एक्सपिरियन्स घेतला. आम्ही पोर्ट ब्लेअर ते हॅवलॉक मॅक्रूजनी गेलो, हॅवलॉक ते नील नॉटिकाने गेलो आणि नील ते पोर्ट ब्लेअर ग्रीन ओशननी आलो. या ग्रीन ओशन फेरीवर आपल्याला डेकवर जाता येतं, एक वेगळाच एक्सपिरियन्स करता येतो. फ्लाईटचं बुकिंग जेव्हा तुम्ही कराल तेव्हा लगेचच तुम्ही फेरीचं पण बुकिंग करा ऑनलाईन, कारण सीझनमध्ये ह्या फेऱ्यासुद्धा फुल असतात, त्यामुळे आपल्याला पाहिजे ती फेरी मिळवण्यासाठी ऑनलाईन बुकिंग त्याचंही लवकरात लवकर करून घ्या. बेस्ट टाईम टू व्हिजिट. असं तर नोव्हेंबर ते मार्च हा बेस्ट टाईम मानला जातो. आम्ही फेब्रुवारीत गेलो होतो, पण माझ्या मते जानेवारी फेब्रुवारी हा बेस्ट सीझन आहे, कारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बरेच वेळा पाऊस पडतो. आता अंदमानची नॉर्मल 7 डे आयटनरी. अंदमान फिरायला तुम्हाला कमीत कमी 7 दिवस हवेत. पहिला दिवस पोर्ट ब्लेअरमध्ये, नंतर 2 रात्री हॅवलॉक आयलँड, 2 रात्री नील आयलँड आणि मग परत 2 रात्री पोर्ट ब्लेअर. आता पहिल्या दिवशी आम्ही गेल्या गेल्या काय केलं ते मी तुम्हाला सांगते. पहिल्या दिवशीचे साईटसीइंग. पहिल्या दिवशी आम्ही मुंबईहून डायरेक्ट फ्लाईटनी सकाळी साधारण 10 वाजेपर्यंत पोहोचलो. नंतर हॉटेलवर चेक इन करून लगेच पहिल्या दिवशी सेल्युलर जेल बघायला गेलो. सेल्युलर जेल पूर्ण बघून नंतर आम्ही तिथून बाहेर पडून कॅब करून मुंडा पहाड आणि चिडिया टापू बीच बघितला, तिथे सनसेट एन्जॉय केला आणि तिथून परत हॉटेलवर आलो. आता हॅवलॉक आयलँडवर काय काय बघाल? सर्वात पहिले राधानगर बीच, जो ब्ल्यू फ्लॅग सर्टिफाईड बीच आहे. खूपच सुंदर, स्वच्छ आणि क्रिस्टल क्लिअर पाणी असलेला बीच आहे. सो सनसेट तुम्ही राधानगर बीचला बघा. वॉटर ॲक्टिव्हिटीज करण्यात जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला एलिफंट बीचला जावं लागेल. त्यासाठी पण तुम्हाला फेरीनीच जावं लागतं एलिफंट बीचला. अदरवाईज ट्रेक करून जाता येतं बाय ट्रेक, पण ट्रेक हा ऑप्शन मी काय सगळ्यांसाठी रेकमेंड करणार नाही. सो बाय बोट तुम्ही जाऊ शकता. अर्धा तासात तुम्ही एलिफंट बीचला पोहोचता. तिथे पण पर हेड 1000 रुपये घेतात. सो आम्ही पण तिथे सेमी सबमरीन राईड केली. तो एक्सपिरियन्स खूपच चांगला होता. तो बघायचा असेल तर आमचा हॅवलॉक आयलँडचा लॉग नक्की बघा.
इथे 3 तास आपल्याला देतात वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी. जी बोट आपल्याला नेते त्याच बोटीत बसून परत यायचं असतं. नंतर सनराईजसाठी तुम्ही कालापत्थर बीचला जाऊ शकता. आता नील आयलँडवर तुम्ही काय काय बघाल. सगळ्यात सुंदर असा बीच आहे जो भरतपूर बीच, तो नक्कीच बघा. सगळ्यात पहिले तोच बघा नील आयलँडवर. खूपच सुंदर असा बीच आहे. प्लस तिथे वॉटर ॲक्टिव्हिटीज सुद्धा फक्त नील आयलँडवर भरतपूर बीचलाच होतात. नंतर दुसरा आहे तो नॅचरल ब्रिज, जो फक्त आणि फक्त ओहोटीच्या वेळेसच बघता येतो. त्यामुळे पहिले ओहोटीची वेळ बघून मगच नॅचरल ब्रिजला जा. परंतु इथे खडकाळ रस्ता आहे आणि थोडंसं पायऱ्या चढ उतार करायचे आहे. त्यामुळे सिनियर सिटीजननी योग्य ती काळजी घेऊनच जावं. नंतर इथे सनराईजसाठी तुम्ही सीतापूर बीचला जाऊ शकता. त्याचप्रमाणे सनसेटसाठी तुम्ही लक्ष्मणपूर वन बीचवर जाऊ शकता. इथे थोडंसं चालायला लागेल तुम्हाला. खूपच सुंदर असा हा बीच आहे, तर तोही नक्की बघा. दोन्ही आयलँड फिरून जेव्हा तुम्ही परत पोर्ट ब्लेअरला याल तेव्हा परत 2 दिवस तुमच्याकडे असतील. तेव्हा परत पोर्ट ब्लेअरला तुम्ही फ्लॅग पॉईंटला जाऊ शकता. त्याचप्रमाणे संध्याकाळी लाईट अँड साऊंड शो बघायला जाऊ शकता सेल्युलर जेलला, ज्याचं तिकीट आधीच तुम्ही बुकिंग करून घ्या. ऑनलाईन बुकिंगसुद्धा अवेलेबल असतं. दुसऱ्या दिवशी तुम्ही रॉस आयलँड अँड नॉर्थ बे आयलँड बघून घेऊ शकता. आणि नंतर तिकडून परत आल्यावर तुम्ही संध्याकाळी सॉ मिल आहे, त्याचप्रमाणे फिशरीज म्युझियम आहे, ते बघून शिवाय संध्याकाळी कार्बिन को बीचवर सनसेट एन्जॉय करू शकता. तर मंडळी, 7 दिवसाची नॉर्मल आयटनरी ही सगळी आहे. याच्याशिवाय तुम्हाला जर 2 दिवस अजून एक्स्ट्रा असतील तुमच्याकडे तर तुम्ही त्यातला 1 दिवस बाराटांगला जाऊ शकता. तिथेही अगेन तुम्हाला जायला कॅब करून जायला लागेल. आणि दुसरा दिवस तुम्ही रॉस अँड स्मिथ आयलँड, तो पण एक ऑफबीट प्लेस आहे, आयलँड आहे, तिथेही तुम्ही जाऊ शकता. 2 दिवस तुमचे एक्स्ट्रा असतील तर 2 दिवसात तुम्ही हे दोन्ही बघू शकता. आता महत्त्वाचा मुद्दा, बजेट ब्रेकडाऊन, तो मी अंदाजे सांगणार आहे, जो आमचा झालाय तो. सगळ्यात पहिले फ्लाईट. मुंबईहून आमचं रिटर्न फ्लाईट झालं पोर्ट ब्लेअरला अंदाजे 50,000. आता फेरीचा खर्च एका आयलँडवरून दुसऱ्या आयलँडवर जाण्यासाठी अशा 3 फेऱ्या करायला लागतात. 3 फेऱ्यांचा आमच्या दोघांचा रिटर्न खर्च साधारण 10,000 आला. नंतर लोकल साईटसीइंगसाठी अंदाजे 10,000 खर्च आला. आता स्टे म्हणजे आपण कोणत्या रेंजचं हॉटेल घेऊ त्याच्यावर आपला खर्च एक्सपेक्टेड आहे सगळा पुढे येणारा. आता आम्ही थोडं हायर रेंजची हॉटेल घेतली होती. स्पेशली दोन्ही आयलँडला आम्ही जरा हायर बजेटची, हायर रेंजची हॉटेल घेतलेली. पण अंदाजे जर 5,000 मिनिमम तुम्ही खर्च धरलात पर डेचा तर 7 दिवसाचे तुमचे 5,35,000 होतील हॉटेलचे राहण्याचे. आता फूड, जेवणाचे साधारण 2 माणसांचे दिवसाला 2,000 पकडले तरी 7 दिवसाचे 14,000 फूडवर होणार खर्च. नंतर वॉटर ॲक्टिव्हिटीज पण तुम्ही कशा आयलँडवर करता आणि काय काय करता ह्याच्यावर खर्च अवलंबून आहे. पण एक साधारण तो पण 10,000 ते 12,000 होईल. याप्रमाणे तुम्हाला अंदाजे 60,000 ते 70,000 मानशी खर्च येऊ शकेल अंदमानचा 7 दिवसांसाठीचा. अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला नक्की कमेंट करून विचारा. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा.